हाय फ्रेंड्स आणि वेदांता IAS फाउंडेशनवर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपणा सगळ्यांना माहिती आहे की UPSCच्या एक्झाम्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी आन्सर रायटिंग किती महत्त्वाचं आहे ते तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आणि आता 2025च्या नंतर राज्यसेवा MPSCचा जो पॅटर्न चेंज झालेला आहे, जो डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आन्सर रायटिंग स्किल डेव्हलप करणं किती महत्त्वपूर्ण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. बट मी या ठिकाणी असं अनुभवलेलं आहे की याच क्षेत्राच्या संदर्भात किंवा आन्सर रायटिंगच्या बाबतीतलं जेवढं कन्फ्युजन विद्यार्थ्यांमध्ये आहे, तितकं UPSCच्या संपूर्ण प्रिपरेशन मधल्या कुठल्याच टप्प्यावरती नाही, असं माझं एक स्वतःचं वैयक्तिक मत आहे. मोस्ट कन्फ्युजन आहे की सर 250 शब्दांमध्ये 150 शब्दांमध्ये शब्द मोजतात काय, नंबरिंग कसं काय होतं, त्यानंतर जे आहे कसं लिहावं लागतं, पॅराग्राफ कुठं कट करावा लागतो, की पॉइंट्सला कोण्या ठिकाणी हायलाइटेड केलं पाहिजे, एक ना असंख्य प्रकारचे प्रश्न जे आहे ते या ठिकाणी उद्भवित होतात. दुसरं अत्यंत महत्त्वाचं, या कोचिंग क्लासेस संचालकांनी आणि त्यांच्या व्हॅल्युएटरनी त्याच्यामध्ये आणखी भरीसभर अशा पद्धतीचं कन्फ्युजन वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे की अनेक विद्यार्थी अतिउत्तम पद्धतीनं लिहितात, परंतु या कन्फ्युजनमुळे त्यांचा लो झालेला जो कॉन्फिडन्स आहे त्याला रिव्हॅल्युएट करण्यासाठी किंवा त्याची भरपाई करून देण्यासाठी कोणताही दुसरा ऑप्शन्स त्यांच्याकडे नसतो. तर याच विषयावर बोलण्यासाठी आजचं हे स्पेशल लेक्चर तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. आणि या लेक्चरचा हेतू केवळ इतका आहे की कुणालाही न विचारता तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएटर झाले पाहिजे तुमच्याच हाताने तुम्ही लिहिलेल्या प्रश्नाच्या उत्तराची. आता याच्यासाठी जवळपास 99% मी प्रयत्न केलेला आहे आणि 11 मुद्दे मी तुम्हाला देणार आहे या संपूर्ण सिरीज मध्ये. त्याची PDF सुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनलवरनं काढून घेऊ शकता, नो डाऊट. आणि या 11th पॅरामीटर मध्ये जर तुमचं थिंकिंग प्रोसेस हे बसत असेल, त्या बेंचमार्क मध्ये बसत असेल, त्या फ्रेमवर्क मध्ये बसत असेल, त्या पॅरामीटर्स मध्ये बसत असेल, तर या ठिकाणी तुमचं एक आयडियल उत्तर आहे. त्याचबरोबर मी 2017चा ऑल इंडिया रँक 1 अनुदीप दुरीशेट्टी यांची एक लिखाण केलेली कॉपी किंवा आन्सर रायटिंगची जी प्रॅक्टिस करायची ती कॉपी सुद्धा 2 प्रश्न मी या ठिकाणी GSच्या सेकंड पेपरचे या ठिकाणी घेतलेले आहे. तर बघूया संपूर्ण या लेक्चर्स मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे ते. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं असतं आन्सर रायटिंग स्किल डेव्हलप करत असताना किंवा आन्सर रायटिंग करत असताना आपल्यामध्ये खूप कन्फ्युजन असतं हो, की काय यायला पाहिजे, कसं लिहायला पाहिजे. आणि अनेक अनेक महाभाग तुम्हाला या ठिकाणी दिसतील, असं लिहायला पाहिजे, तसं लिहायला पाहिजे. आणि तीच कॉपी आपण 4 इतरांकडे किंवा 4 लोकांकडे जी आहे सर्क्युलेट करतो आणि चारांचेही ओपिनियन जेव्हा अलग अलग येतात, अभ्यास केला, पुस्तकं वाचलीत, कमीत कमी 20-25दा लिहूनही बघितलं, परंतु 4 लोकांनी तुमच्या आन्सरच्या बद्दल अलग अलग तुम्हाला ज्या रिमार्क्स दिल्याच्या नंतर तुम्ही आणखी डाऊनवर्ड कॉन्फिडन्स लेवल पर्यंत पोहोचता आणि तुम्हाला असं वाटतं की आपण अजूनही UPSCच्या त्या लेवलला अचीव केलेलं नाही आहे, जे मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला रायटिंग स्किल डेव्हलप करत असतानाचा अप्रोच लागतो. आणि एक आयडियल उत्तर लिहिण्यासाठी अजूनही आपली पर्सनॅलिटी लायक नाही आहे, परंतु हा दुराग्रह जो आहे तो दूषित आहे आणि याला सुधारण्याचा जरूर प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यामुळे अलग अलग इव्हॅल्युएटर किंवा अलग अलग कोचिंगच्या माध्यमातून आपला आन्सर चेक कधीही करून घेऊ नका, माझा आग्रहाचं निवेदन आहे. आणि मी याच्या पहिले पण बोललेलो आहे की आमच्या सोबत जे घडलेलं आहे, साधारणतः कोचिंग क्लासेस वाले इथे पॅराग्राफ बनवा, याच्यामध्ये हे ऍड करायला पाहिजे होतं, त्याच्यामध्ये ते ऍड करायला पाहिजे होतं, पूर्ण कॉपी तुमची लाल करून टाकतात. ऍक्च्युअल टॉपर्स कसा लिहितो किंवा टॉपर्स थिंक कसं करतो, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आणि तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये 2च गोष्टी महत्वाच्या आहे, 2च गोष्टी महत्वाच्या आहे. एक तर कंटेंट, बस, याच्याशिवाय काही नाही. आणि दुसरं आहे सगळ्यात महत्वाचं प्रेझेंटेशन. समजलंय?
कंटेंट आणि प्रेझेंटेशन या दोन गोष्टी महत्वाच्या आहे आणि या दोन गोष्टींवरतीच तुमचं पेपर कॉपीचं इव्हॅल्युएशन होऊ शकतं. तिसरी कुठलीही महत्वाची गोष्ट नाही. अकॉर्डिंग टू आन्सर डिमांड, अकॉर्डिंग टू आन्सर डिमांड कंटेंट मध्ये तुमच्या दम आहे की नाही. कंटेंट मध्ये दम आहे परंतु प्रेझेंटेशनचं स्किलच नाही आहे तरी सुद्धा नंबर उत्तम येणार नाही आणि इंटरव्ह्यू कॉलिंग होणार नाही. किंवा याचे विपरीत होऊ शकतं, प्रेझेंटेशन उत्तम आहे परंतु कंटेंट व्यवस्थित नाही किंवा त्याची अरेंजमेंट व्यवस्थित नाही आहे, सिक्वेन्स लावला नाही, समरायझेशन करता येत नाही, सिंथसायझेशन करता येत नाही. हा सगळा अप्रोच बिल्डिंगचा भाग असतो आणि हा सातत्याने तुम्हाला जो आहे कंटिन्युअसली तुमच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला जे ठेवावं लागेल. आता काही लोक असे आहे की डे 1 पासून आन्सर रायटिंग सुरू करतात, चुकीची पद्धत आहे. याच्यावरती सेपरेट लेक्चर घेईल मी येणाऱ्या काळामध्ये. डे 1 पासून कधीही आन्सर रायटिंग करायचं नाही, कोणी किती सांगत असलं तरी. येतं का लक्षात? आणि काय कारण आहे की मी हे बोलतो आहे तर त्याची चर्चा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करू, अन्यथा विषय भरकटेल आपला. कंटेंट आणि प्रेझेंटेशन या दोनच गोष्टी तुम्हाला ज्या आहे आन्सर रायटिंग करत असताना तुमच्या सेंट्रल थीम मध्ये, सेंट्रल पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये, सेंट्रल प्रोसेस ऑफ थिंकिंग मध्ये असल्याच पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टीला बॅलन्स अप्रोचनी तुमचं उत्तर जे आहे पेपरवरती रिप्रेझेंट झालं पाहिजे. एवढीच डिमांड तुम्हाला जे आहे अकॉर्डिंग टू क्वेश्चनची जी रिक्वायरमेंट आहे त्याला फुलफिल करण्या इतपत कंटेंट आणि प्रेझेंटेशनचा स्किल तुमच्यामध्ये असला पाहिजे, इतकंच महत्वाचं आहे. परंतु या संदर्भामध्ये अत्यंत कन्फ्युजिंग ॲटिट्यूड आहे मुलांमध्ये, तर तो ॲटिट्यूड समाप्त करणे आणि कोचिंगच्या इव्हॅल्युएशन वरती डिपेंडंट न राहता तुम्हाला सेल्फ इंडिपेंडंट तुमची कॉपी तुम्हीच कसे चेक करणार, तर या विषयाकडे आपण सध्या वळतो आहे. तर या दोन गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असल्या पाहिजे. ठीक आहे. यानंतर जे आहे पुढे जाऊया आपण. पुढे जात असताना मी या ठिकाणी 11th पॅरामीटर्स लिहिलेले आहे. 11th वेदांतास पॅरामीटर्स विच वॉज बेनिफिशियल टू द आन्सर रायटिंग अँड सेल्फ व्हॅल्युएशन की पॉइंट्स. 11 मुद्दे तुम्हाला या ठिकाणी चर्चेत करायचे आहे. हे एक पेज आहे, डाउनलोड करून घ्यायचं. आणि या पॅरामीटर्स मध्ये सगळा जेवढे काही टॉपर्सचे आन्सर सीट्स आहे त्याचं इव्हॅल्युएशन केल्याच्या नंतर त्याचबरोबर माझे अनुभव जे आहे तर त्या सगळ्या अनुभवांचा एकत्रित क्रश काढल्याच्या नंतर हे 11 मुद्दे या ठिकाणी पैदा झालेले आहे, जे तुमच्या सोबत मी शेअर करण्यासाठी आज या ठिकाणी जे आहे घेतलेले आहे. पहिल्या याच्यामध्ये थिंग्स यू नीड टू चेक फॉर इन युअर आन्सर. काय करायचं आहे? इज युअर रायटिंग लेजिबल. बरोबर आहे. तुमचं अक्षर एकदम गचाळ आहे ना, ब मध्ये घुसलेला आहे, मात्रात्मक किंवा वर्णात्मक चुका खूप जास्त आहे, जिथं दीर्घ पाहिजे होतं त्या ठिकाणी रस्व वेलांटी करता आहे, जिथे रस्व उकार पाहिजे होता त्या ठिकाणी जे आहे दीर्घ उकार करता आहे. हे मात्रात्मक आणि प्रथम दर्शनी दिसणारं जे आहे काय असतं. आता हे तुम्हाला अक्षर जे आहे हे तर पूर्ण कॉपी मध्येच असणार. याचा अर्थ असा आहे की थोडं हँडरायटिंग कमीत कमी समजू आलं पाहिजे समोरच्या माणसाला, जो तुमची कॉपी वाचेल त्याला तरी कळलं पाहिजे की तुम्ही काय बेसिकली लिहिलेलं आहे. तर या संदर्भात ही घटना अत्यंत महत्वाची आहे. समजा अशा पद्धतीचं अक्षर आहे की जे समजूत येत नाही तुम्हाला, 4 पैकी 4 मार्क्स या ठिकाणी जे आहे तुमचे जातात. जिथे आपण 10 मार्काच्या प्रश्नाची चर्चा किंवा 10 मार्क्सचा प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेतो. साधारणतः 10 मार्क्स, 12 मार्क्स कधी कधी आणि 15 मार्क्स तुम्हाला जे आहे या ठिकाणी असतात. तर या 3 कॅटेगरीमध्ये या सिस्टम मध्ये जे आहे प्रश्न तुम्हाला इतक्या नंबर साठी विचारले जातात, की गोष्ट लक्षात ठेवायची. आता 10 मार्कामध्ये 4 मार्क्स तुमचे गेल्याच्या नंतर तुम्ही आले 6 मार्क्स मध्ये. त्यानंतर जे आहे हे जे 10 उर्वरित मुद्दे आहे या ठिकाणी जर उरवलेल्या 6 मुद्द्यांपैकी तुम्ही जे आहे 3 ला फॉलो करत नाही, 4 ला फॉलो करत नाही, तर 50%च्या लेस दॅन नंबर तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होतात, जे इंटरव्ह्यू कॉलिंग साठी बिलकुल खतम आहे. इंटरव्ह्यू कॉलिंग तुम्हाला होणार नाही. त्याचा अर्थ असा आहे की 50 ते 60% मार्क म्हणजे 10 पैकी 6 मार्क्स कमीत कमी आपल्याला यायला पाहिजे आणि 12 पैकी 7 मार्क्स यायलाच पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या उत्तराची रचना जी आहे ती आपल्याला करायची आहे.
तर इज युअर रायटिंग लेजिबल, हा सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आता नंबर 10 मार्काचं जर या ठिकाणी आपण म्हणतो तर 10 मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, यूपीएससी कसं करतं ते सांगतोय मी तुम्हाला. आता या ठिकाणी पहिल्यामध्ये 4 मार्क्स आहे, दुसऱ्या मुद्द्यामध्ये 2 मार्क्स आहे, तिसऱ्या मुद्द्यामध्ये 1 मार्क्स आहे, चौथ्या मुद्द्यामध्ये 2 मार्क्स आहे, पाचवा जो आपण पॅरामीटर्स घेतला त्याच्यासाठी 1 मार्क आहे, त्यानंतर 6वा जो पॅरामीटर आहे त्याला 1 मार्क्स आहे, त्यानंतर 7वा जो मुद्दा आहे त्याला अर्धा मार्क्स आहे, 8व्या मुद्द्याला पुन्हा अर्धा मार्क्स आहे, 9व्यासाठी 1 मार्क्स आहे, 10व्यासाठी अर्धा नंबर आहे आणि 11व्यासाठी अर्धा नंबर आहे. अशा पद्धतीने हे 15 मार्काचं डिस्ट्रीब्युशन व्हॅल्युएटर जेव्हा तुमची कॉपी चेक करतो तेव्हा तुमच्या आयडियल उत्तरामध्ये या 11 पॅरामीटर्सची उपस्थिती आहे की नाही हे तो शोधण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर आहे. तर या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे की तुमचं हँडरायटिंग लेजिबल आहे की नाही. तर फर्स्ट थिंग इज हँडरायटिंग, याच्यावरती थोडंसं काम करा. खूप जास्त कॅलिग्राफिक नाही करायचं आहे तुम्हाला किंवा खूप एकदम स्टँडर्ड मग नाही तर उद्यापासून शुद्ध लेखनाचा आणि अक्षर सुधारण्याचा क्लास लावणार असं करू नका. साधारणतः सहज भाषेमध्ये समजू शकेल, समोरच्या माणसाला वाचल्याच्या नंतर कळेल अशा पद्धतीचं अक्षर इनफ आहे या ठिकाणी. दुसरं, हाऊ यू अंडरस्टूड द की कन्सेप्ट आस्क्ड इन द क्वेश्चन, डज युअर आन्सर रिफ्लेक्ट धिस बेसिक थिंग. याच्या पहिलेच्या लेक्चर मध्ये सुद्धा मी ते बोललेलो आहे की बेसिक आयडिया किंवा सेंट्रल थीम जे असतं तर त्या बेसिक कन्सेप्टला किंवा की कन्सेप्टला जे विचारलं गेलेलं आहे त्याला तुम्हाला उत्तरामध्ये प्रश्नामध्येच घेरून घ्यायचं आहे. हाऊ यू अंडरस्टूड टू की कन्सेप्ट, तर तुम्हाला ते की कन्सेप्ट प्रश्नामध्ये जे विचारलेले आहे ते समजले की नाही ते अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यासाठी 2 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले जातात, त्यामुळे ही गोष्ट फॉलो करा, त्याच्याशिवाय नंबर्स येणार नाही. 2 नंबर या ठिकाणी आहे. त्यानंतर हॅव यू प्रोव्हाइडेड, नंबर 3 आहे, हॅव यू प्रोव्हाइडेड अ क्लिअर डेफिनेशन ऑफ दिस की कन्सेप्ट इन द इंट्रोडक्शन, नॉट ऑलवेज नीडेड ॲज पर द डिमांड ऑफ द क्वेश्चन. तर या ठिकाणी हा 3रा मुद्दा जो आहे प्रत्येक वेळेस आवश्यक आहे असं नाही, जोपर्यंत प्रश्न तुम्हाला इंडिकेट करत नाही तोपर्यंत. तर या ठिकाणी हॅव यू प्रोव्हाइडेड अ क्लिअर डेफिनेशन ऑफ धिस की कन्सेप्ट इन द इंट्रोडक्शन, जर गरज आहेच तर त्याच ठिकाणी इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला जे आहे हा की कन्सेप्टचा उल्लेख करायचा आहे, अन्यथा नाही. त्यानंतर नंबर 4 आहे, हॅव यू स्टक टू द डिमांड्स ऑफ द क्वेश्चन अँड प्रोव्हाइडेड आन्सर पॉइंट्स फॉर ईच कन्सेप्ट क्वेश्चन आस्क्ड इन द क्वेश्चन. याच्यासाठी 2 मार्क्स आहे. समजा जर तुम्ही हे लिहिलं नाही तर 0 नंबर्स तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. ही अत्यावश्यक बाब या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर पॉइंट नंबर 5 आहे, हॅव यू मिस आन्सरिंग एनी पार्ट्स आस्क्ड इन द क्वेश्चन. तर सर्वात आधी प्रश्न पाहिल्याच्या नंतर प्रश्नाचे हेडिंग आणि सब हेडिंग्स आपल्याला टायटल अँड सब टायटल डिफाईन करून घ्यायचे आहे. तर 4-5 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे. सर्वात आधी आहे हेडिंग, आणि प्रश्नामध्ये जर विचारलं तर त्याला सब टायटल किंवा हेडिंग्स मध्ये सुद्धा तुम्हाला सब हेडिंग्स मध्ये काय करता आलं पाहिजे, तर हेडिंग्स अँड देअर सब टायटल्स. ठीक आहे. तर ही गोष्ट पहिल्यांदा प्रश्न पाहिल्याबरोबर तुम्हाला लक्षात आलीच पाहिजे. त्यानंतर दुसरं महत्वाचं आहे टेबल फॉर कंपॅरिझन. जर कंपॅरेटिव्ह अनालिसिसचा क्वेश्चन असेल तर या ठिकाणी टेबल नक्कीच करायला पाहिजे तुम्ही, आणि टेबल फॉर कंपॅरिझन मध्ये काही अन्य गोष्टी, आता साधारणतः टेबल ऑफ कंपॅरिझन किंवा ज्या ठिकाणी आपल्याला जे आहे क्रिटिकली अप्रिसिएशन किंवा क्रिटिकल एक्झामिन करायला लावतो, तर या ठिकाणी काही लोकांचा अप्रोच असा असतो की ते फक्त निगेटिव्ह मुद्दे या ठिकाणी लिहितात. बट या ठिकाणी 2 अत्यंत महत्वाच्या बाबी आहे की डिफरन्सिएशन अँड सिमिलरिटीज, या दोन्ही गोष्टी आपल्याला लिहायच्या आहे. डिफरन्स अँड सिमिलरिटीज या 2 बाबी बिलकुल याच्यामध्ये आल्याच पाहिजे. केवळ विचारो अथवा न विचारो डिफरन्स आणि सिमिलरिटीज टेबल फॉर जेव्हा कधी कंपॅरिझन मध्ये तुम्हाला विचारतो तेव्हा. त्यानंतर जे आहे मॅप किंवा डायग्राम, हे तर अत्यंत आवश्यक आहे, आणि जिओग्राफी जर ऑप्शनल असेल तर यामध्ये तर निश्चितपणे याशिवाय कामच चालणार नाही. बार डायग्राम असेल, पाय डायग्राम असतील, या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी द्यायच्या आहे. आणि सर्वात महत्वाचं, ज्या ठिकाणी तुम्ही डायग्राम करता, समजा क्वेश्चन नंबर 1 मध्ये ती डायग्राम आहे, जसं तुम्ही एनसीईआरटी वाचताना एनसीईआरटी मध्ये डब्बा केलेला असतो माहिती आहे का,
तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये समजा दुसऱ्या प्रश्नामध्ये डायग्राम तुम्ही काढलेली आहे, तर या डायग्रामला या स्केच मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला खेचता येईल आणि याला फिगर नंबर किंवा 2 प्रश्न आहे 2 आणि फिगर आहे 1 समजा, तर 2 आणि पॉइंट 1 अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे याला काय करता येईल है ना, प्रेझेंट करता येईल। आणि हा चौकोन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जे आहे केलाच पाहिजे किंवा काढलाच पाहिजे। ही एक थोडीफार आपल्या पेपरमध्ये किंवा उत्तरामध्ये इनोव्हेटिव्ह अप्रोच ठेवण्यासाठी आवश्यक असलेली ऍक्टिव्हिटी आहे। यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे अंडरलाइन कीवर्ड। सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की कीवर्ड्सला अंडरलाइन करा। याचा अर्थ असा नाही की सगळ्याच्या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरमध्ये कीवर्ड्सच तुम्ही जे आहे आणि सगळं अंडरलाइन करूनच ठेवलं पाहिजे। बेसिक कीवर्ड्स की सामान्यतः जो उत्तराचा क्रश काढून घेणारा किंवा काढून देणारा समोरच्याला जो आहे असा मुद्दा की त्या ठिकाणी तो शब्द जर आपण हायलाइटेड किंवा कीवर्ड्स म्हणून वापरला तर त्या एका शब्दावरती किंवा एक पेक्षा 2-3 शब्दांवरती त्या संपूर्ण प्रश्नाचा सारांश किंवा समरायझेशन किंवा सिंथसाइज अप्रोच त्या हायलाइट केलेल्या मुद्द्यामधनं परीक्षकाच्या मनापर्यंत त्याच्या माइंड पर्यंत पोहोचला पाहिजे आणि तुमच्याबद्दलचा एक मेसेज पॉझिटिव्ह स्वरूपाचा एक्झामिनरच्या डोक्यामध्ये जे आहे तो शिरला पाहिजे। अशा पद्धतीचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी अंडरलाइन कीवर्डच्या संदर्भात आपल्याला ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला करता येईल। यानंतर हाव यू मिस आन्सरिंग एनी पार्ट्स आस्क्ड इन द क्वेश्चन। तर यामधला कोणताही पार्ट जो आहे जो प्रश्नामध्ये विचारलेला आहे तो मिस नाही झाला पाहिजे। सर्वात महत्त्वाची सतर्कता या ठिकाणी ती आपल्याला बाळगायची आहे, बाळगली गेली पाहिजे। त्यानंतर नंबर 6वा मुद्दा आहे have you given sufficient example one for each point and where required especially for GS4 पेपर। तर साधारणतः GS4 च्या पेपर मध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विथ सुटेबल एक्झाम्पल जे आहे तर त्याची प्रिपरेशन आतापासूनच तुम्हाला करून ठेवायची आहे आणि तुमच्या हातामध्ये असे एक्झाम्पल असेट्स असले पाहिजे की ते अकाट्य असले पाहिजे आणि अकाट्य असून संपूर्ण संदर्भाची परिभाषा सुटेबल आणि कमीत कमी शब्दामध्ये ते एक्झाम्पल प्रोफाइल जे आहे ते प्रेझेंट करू शकण्यामध्ये सक्षम असलं पाहिजे। तर ही अत्यंत महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे। नंबर 7 हॅव यू मेन्शन्ड 1 or 2 गव्हर्नमेंट स्कीम्स इन वे फॉरवर्ड कन्क्लुजन्स। साधारणतः करंट मध्ये सरकारी योजनांच्या संदर्भात आता इंडियन सोसायटी आहे GS1 मध्ये, त्यानंतर आर्किओलॉजिकल किंवा हिस्ट्री आहे, कल्चर आहे, यामध्ये सुद्धा इंडियन सोसायटीचा अभ्यास करतो। रिसेंटली GS2 मध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे डिसिजन्स आहे। PIL च्या माध्यमातून सुप्रीम कोर्ट अनेक डिसिजन देत आहे, अनेक ऍक्टिव्हिटीज सुरू आहे। IR मध्ये रोज लागण तेवढ्या घडामोडी होत आहे। तर या ठिकाणी जे आहे बरोबर आहे। त्यानंतर जे आहे पेपर 3 मध्ये इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये जेवढ्या काही बाबी आहे, जेवढ्या काही नवीन गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च होती आहे, राज्याच्या असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असो, राज्याची परीक्षा देत असाल, महाराष्ट्र देत असाल, MPSC देत असाल तर साधारणतः महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या द्वारे विविध प्रसंगी या ठिकाणी घोषित केल्या जाणाऱ्या जेवढ्या काही तुम्हाला योजना आहेत त्यांची या ठिकाणी दखल आपल्याला घेणं आवश्यक आहे। जर अकॉर्डिंग टू क्वेश्चन ती योजना सुटेबल त्या ठिकाणी बसत असल्यास तर अशा पद्धतीने गव्हर्नमेंट डॉक्युमेंटचा सुद्धा तुम्हाला उपयोग करता आला पाहिजे। यानंतर टाइम टू टाइम गव्हर्नमेंट अलग अलग कमिशन किंवा आयोगाच्या स्थापना करत असतात, टास्क फोर्सचं गठन करत असतात, त्यांच्या ज्या संस्तुती किंवा रिपोर्ट प्रस्तुत होतात त्या रिपोर्टचा काही भाग या ठिकाणी घेतला गेला पाहिजे। जसं आता वक्फ बोर्डच्या संदर्भामध्ये जे आहे फार मोठं रिव्हॉल्युशन आहे, जॉईंट पार्लमेंटरी सेशनकडे जे आहे कमिटीकडे ते विधेयक गेलेलं आहे आणि त्या विधेयकाच्या आधी तुम्हाला जे आहे अनेक आयोगाच्या रिपोर्ट्स या ठिकाणी जे आहे आलेल्या आहे आणि त्यामधल्या काही कंटेंटला तुम्हाला जे आहे या ठिकाणी जे आहे आपल्या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भामध्ये आपल्या उत्तराची एक तथ्यात्मक आणि सक्षम अभिव्यक्तीसाठी त्यातल्या काही गोष्टी आवश्यक आहेत। त्यानंतर प्रशासकीय सुधार आयोग वीरप्पा मोइली कमिटी आहे, त्या कमिटीच्या GS4 मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्सच्या संदर्भात तुम्हाला काही गोष्टी वापरता येतील तर त्याचा सुद्धा तुम्हाला आढावा घेतला गेला पाहिजे। त्यानंतर नंबर 8 आहे हॅव यू प्रोव्हाइडेड अ कन्क्लुजन दॅट क्लिअरली समराइजेस द एंटायर आन्सर और प्रोव्हाइड्स अ वे फॉरवर्ड वेअर नीडेड। हे अर्ध्याच मार्कासाठी आहे, परंतु
जास्तीत जास्त नंबर्स प्रदान करण्यासाठी हा मुद्दा जो आहे अत्यंत महत्वाचा आहे की क्लिअरली समरायझेशन तुमच्या उत्तरामध्ये अकॉर्डिंग टू क्वेश्चन असलं पाहिजे, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर पॉइंट नंबर 9, हॅव यू प्रेझेंटेड बोथ साइड्स ऑफ द कन्सेप्ट एस्पेशली व्हेन प्रेझेंटिंग प्रॉस अँड कन्सेप्ट वेअर नीडेड. तर साधारणतः इथे तुम्हाला जे आहे, आता जसं मी बोललो की क्रॉस कंपॅरिझन करत असताना सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सिएशन या गोष्टीवरती फोकस करायचा आहे. नंबर 10वा पॅरामीटर आहे, हॅव यू यूज एनी रिलिव्हेंट मॅप डायग्राम और टेबल टू एनहान्स युअर प्रेझेंटेशन, विल ऍड सम व्हॅल्यू टू युअर आन्सर अँड वेअर नीडेड. आता जसं भारत इस्रायल संबंध किंवा इराण इस्रायल वरती तुम्हाला विचारलं आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन मध्ये जो मॅप तुम्हाला जे आहे बेंजामिन नेतन्याहूच्या हातामध्ये दिसतोय त्याचा उल्लेख करत असताना साधारणतः ब्लेझिंग्स अँड क्रूज हे तुम्हाला जे आहे दाखवता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीचा रेलिव्हेंट घेऊन करंट मध्ये जो विषय महत्वाचा आहे त्या मॅप डायग्रामचा सुद्धा वापर आपल्याला काय करता आला पाहिजे. तर हा 10वा मुद्दा या ठिकाणी ते सजेस्ट करतो. हालाकी अर्ध्या मार्कासाठी ते विचारलं जातं. त्यानंतर मुद्दा नंबर 11, हॅव यू स्टक टू द वर्ड अँड टाइम लिमिट ±10% असू शकतं फॉर सेल्फ इम्प्रूव्हमेंट पर्पजेस. तर साधारणतः मी याच्या आधी बोललो की 18 ते 20 प्रश्न असतात. 180 मिनिटामध्ये तुम्हाला जे आहे 20 प्रश्न सोडवायचे आहे. 9 मिनिटामध्ये हे सर्व झालं पाहिजे, प्रश्नाचा अर्थ समजला पाहिजे आणि 250 किंवा 150 शब्दामध्ये हे लिहूनही झालं पाहिजे. आणि हे 11 मुद्दे तुम्हाला जे आहे लक्षात ठेवून आपल्या आयडियल आन्सरला त्या ठिकाणी जज करायचं आहे किंवा हे 11 मुद्दे तर फॉलो करायचेच आहे. त्याच्यामुळे मित्रांनो आतापासून तुम्ही इंडिपेंडेंट होणार. ही एक PDF टेलिग्रामच्या चॅनलवरती आहे, त्याला उतरवून घ्या. उद्यापासून या पॅरामीटर मध्ये याच अनुषंगाने 1 2 3 4 11 काही दिवस त्रास होईल, 1 तासही लागू शकतो एका प्रश्नाचं उत्तर लिहायला, परंतु माझी गॅरंटी आहे 50 क्वेश्चन या पॅरामीटर्स वर तुम्ही केल्याच्या नंतर एक तुमच्या डोक्यामध्ये एक साचा बसून जाईल आणि 50 प्रश्नांचं उत्तर या आधारावर लिहिल्याच्या नंतर पुढचे प्रश्न लिहिण्यासाठी तुम्हाला जे आहे जास्त उपाय शोधावे लागणार नाही, जास्त त्रास होणार नाही. आणि मग एका तासाचा अर्धा तास, अर्ध्या तासाचे 25 मिनिट, 25 मिनिटाचे 20 मिनिट आणि 20 मिनिटाला मग आपण जे आहे 9 मिनिटावर आणू शकतो. परंतु हे एका दिवसात खाता येण्यासारखी गोष्ट नाहीये. समजलं ना? युसेन बोल्टला वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्यासाठी 4 वर्ष दौडावं लागलं, तेव्हा कुठं ते 9 सेकंद निघाले. लक्षात घ्या, 9 सेकंद की 9 मिनिट मला माहिती नाही, सॉरी त्याच्याबद्दल. नाहीतर मग इथे सुद्धा लोक जे आहे कमेंट करतील, मला नाही माहिती. बट 4 वर्ष त्या माणसाने रोज दौडण्याची मेहनत घेतली, तेव्हा कुठं सेकंद किंवा मिनिट मध्ये तो माणूस जो आहे अगदी तसंच आहे. 1 तास लागेल तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर लिहिताना, पण तो सातत्यानं 50-100 प्रश्नाचं उत्तर या साच्यामध्ये लिहिण्याचा जर प्रयत्न केला तर 6 महिने म्हणा, 8 महिने म्हणा, 2 महिन्याच्या आपापल्या कपॅसिटीवर डिपेंडंट आहे. 6 महिन्यामध्ये साधारणतः विद्यार्थी या लेवल पर्यंत पोहोचतो की तो 7-8 मिनिटांमध्ये आरामात 150-250 शब्दाचं उत्तर लिहितो प्रश्न समजून. आणि हे 11 पॅरामीटर सुद्धा त्याच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये फॉलो होत असलेले दिसून येतात. त्याच्यामुळे बिलकुल कठीण नाही आहे आणि ही गोष्ट तुम्हाला इंडिपेंडेंट करून टाकेल. कुणाला विचारायची गरज नाही की सर माझे पेपर चेक करून द्याल काय. तुम्हीच तुमचे जे आहे इव्हॅल्युएटर आणि तुम्हीच तुमचे रायटर. पहिल्या 2-4 प्रश्नामध्ये तुम्हाला त्रास होईल, पहिल्या 5-6 प्रश्नामध्ये तुम्हाला जे आहे कॉन्फिडन्स असणार नाही, तर एखाद्याकडनं चेक करून घ्या, काही इश्यू नाही आहे. किंवा माझ्या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला येऊन चेक करून घेता येईल, मी करून देईल पहिल्या 5-7 क्वेश्चन्स पर्यंत, पहिल्या 5-10 प्रश्नापर्यंत. त्यानंतर तुम्हाला समजतं तुमचं आकलन काय आहे ते. इंडिपेंडेंट व्हा. UPSCचा जर्नी तुम्ही जर आपली मुंडी दुसऱ्याच्या हातात दिली ना, बस सरळ सरळ 1 क्लास, 2 क्लास, 4 क्लास, 5 क्लास, परंतु तुम्हाला कधीच जन्मात वाटणार नाही, कधीच तुमचा कॉन्फिडन्स एकदम खतरनाक पद्धतीने बिल्टअप होणार नाही की तुम्ही UPSCची एक्झाम देण्यासाठी तयार आहे. समजलंय ना? त्याच्यामुळे इंडिपेंडेंट जितक्या लवकर होता येते त्याचा वेच आहे. समजलंय का? सायकोलॉजी एकदम टफ ठेवायची आपल्याला आपली आणि या पॅरामीटर्सला उतरवून घ्या. जवळपास 99.99% नंबर तुम्हाला याच पॅरामीटर्स मध्ये येतात. हा 17 वर्षाचा अनुभव आहे. टॉपर्सच्या पेपरकडे वळूया. तर अनुदीप दुरुशेट्टीचे पेपर्स मी काढलेले आहे.
हे तुम्हालाही सापडून जातील, हे काही मला त्यांनी पाठवलेले नाही आहे, समजलं ना. आता ते जेव्हा प्रिपरेशन करायचे बघा टॉपर्स कसा थिंक करतो आणि टॉपर्स लिखाणाची पद्धत काय आहे येतं लक्षात. आता क्वेश्चन आहे 12.5 नंबर साठी 20 मार्काला, सॉरी 20 प्रश्न 250 शब्दांमध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. व्हॉट आर द चेक्स ऑन पार्लिमेंटरी सोव्हरेनिटी इन इंडिया. पहिला प्रश्न आहे, पहिला आणि तुम्हाला जो आहे कंटेंट याच्यामध्ये टायटल आहे, डू यू थिंक ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम पोजेस अ थ्रेट टू द फ्री वर्किंग ऑफ पार्लमेंट, जस्टिफाय युअर आन्सर. आता यांनी काय लिहिलं, पार्लमेंटरी exogamy refers to the independent and autonomous nature of parliament to legislature on matter of importance. Constitution of India provides parliamentary sovereignty through, काहीच नाही विचारलं, काहीच नाही लिहिलं, सरळ सरळ व्हॉट आर द चेक्स ऑन पार्लमेंटरी सोव्हरेनिटी इन इंडिया, याचं केवळ 3 लाईन मध्ये उत्तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी दिसतं. आणि इथे काय लिहिलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोव्हाइड्स पार्लमेंटरी सोव्हरेनिटी थ्रू, इथे ब्लॉक्स मध्ये जसं मी बोललो कीवर्ड्स हायलाइटेड केले. आर्टिकल 246 अँड 247 दे मेन्शन द एक्सटेंट ऑफ अप्लिकेशन ऑफ पार्लमेंटरी थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. त्यानंतर जे आहे शेड्यूल 7 नंबर दुसरा पॉइंट हायलाइटेड केला आणि त्याला सुद्धा ब्लॉक्स मध्ये घातलं, जसं मी मगाशी बोललो. मेन्शन सब्जेक्ट लिस्ट इन विच पार्लमेंट इज कॉम्पिटंट टू लेजिस्लेट, हे यांनी या ठिकाणी हायलाइटेड केलं. यानंतर जे आहे फॉर एक्झाम्पल दिलं बघा, शेड्यूल 7च्या खालीच एक्झाम्पल देऊन टाकलं, जसं मी मगाशी बोललो. लॉ अँड ऑर्डर, स्टेट सब्जेक्ट, इंटरनॅशनल अग्रीमेंट्स, चेक्स ऑन पार्लमेंटरी सोव्हरेनिटी, युनियन सब्जेक्ट. तर या ठिकाणी जे आहे शेड्यूल 7 मध्ये स्टेट लिस्ट मध्ये आणि सेंट्रल लिस्ट मध्ये कोणते कोणते विषय येतात त्याचं एक्झाम्पल तिथेच दिलं. चेक ऑन पार्लमेंटरी सोव्हरेनिटी हा की पॉइंट आहे, यामध्ये दुसऱ्या पॉइंट मध्ये पुन्हा याला हायलाइटेड केलं. बघून घ्या, हे सुद्धा पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल आणि याला फॉलो करा. त्यानंतर जे आहे नंबर 1 ज्युडिशियल रिव्ह्यू, डायरेक्ट प्रश्नाच्या दुसऱ्या पार्टवर येतात. डू यू थिंक ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम पोजेस अ थ्रेट टू द फ्री वर्किंग ऑफ पार्लमेंट, आणि 2017चा ऑल इंडिया रँक 1 आहे, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. कसं सुटसुटीत आणि फटाफट, काही लंड फन या ठिकाणी नाही आहे. असं होतं तसं होतं आणि फलानं होतं, काही गरज नाही, काही गरज नाहीये. 11 जे मुद्दे सांगितले ना, बस त्याला फॉलो करा, विषय संपला. त्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू, कॉन्स्टिट्यूशनल एम्पॉवर सुप्रीम कोर्ट, ठीक आहे. तर हे ज्युडिशियल रिव्ह्यूचा जो कॉन्सेप्ट आहे तो सुप्रीम कोर्टाच्या डिझिग्नेशनला या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करतो, स्ट्रॉंग करतो, हे या लाईन मधनं दिसतं. अँड हायकोर्ट्स अंडर आर्टिकल 13 अँड आर्टिकल 226 रिस्पेक्टिव्हली. बिलकुल कंटिन्युअसली बघा, रिस्पेक्टिव्हली या एका शब्दामध्ये जे आहे दोघांनाही घेऊन घेतलं, गुंडाळून टाकलं. त्यानंतर PILच्या बाबतीत लिहिलेलं आहे की पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशननी कशा पद्धतीने जे आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स किंवा कॉन्स्टिट्यूशनचा जो साईज आहे त्याला वाढवण्यासाठी मागच्या काही दिवसामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी निर्वहित केलेली आहे. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन कॅन अप्रोच courts to strike down unjust law. For example, recent SC judgment scrapping NJAC Act. तर रिसेंट मध्ये करंट मध्ये NJAC Act जो आहे तो या प्रश्नाच्या अंडर PILच्या अंतर्गत त्यांनी दाखल केला. यानंतर नंबर 3रा मुद्दा आहे पार्लमेंटरी कमिटी सच ॲज पब्लिक स्टँडिंग कमिटी एक्झरसाइजेस इफेक्टिव्ह कंट्रोल. तर पार्लमेंटरी कमिटी जसं आता जॉईंट सेशन मध्ये वक्फ बोर्ड गेलेला आहे किंवा वक्फ बोर्ड अमेंडमेंट बिल गेलेला आहे, तर या पार्लमेंटरी कमिटीच्या आधारावरती सुद्धा तुम्हाला जे आहे कशा पद्धतीचं वर्चस्व किंवा नियंत्रण प्रस्थापित होते. त्यानंतर डिस्क्रिशनरी पॉवर्स अँड प्रेसिडेंट अंडर आर्टिकल 74 वेअर ही कॅन सेंड अ बिल बॅक वन, पॉकेट व्हिटो. त्यानंतर जे आहे सस्पेन्शन व्हिटो, आउट ॲज चेक. तर चेकिंग आणि बॅलन्सचे कोणते कोणते महत्वाचे मुद्दे अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे त्या सगळ्यांची गोष्ट या ठिकाणी केलेली आहे. आता या ठिकाणी सरळ सरळ ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम ऍज अ थ्रेट यस लिहून टाकलं स्वतःचं ओपिनियन, कारण तुम्हाला विचारलेलं आहे डू यू, बरोबर आहे. कसं उत्तर लिहितो टॉपर्सची थिंकिंग बघा कशी आहे. डायरेक्ट यस लिहिलं, काही घेणं देणं नाही. त्यानंतर सरळ लिहितं ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम व्हायलेट्स आर्टिकल 50 का
स्वतः हो म्हटलं ना, तर कोणत्या कारणाने, तर आर्टिकल 50 हे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम काय करतं, व्हायोलेशन आहे. सेपरेशन ऑफ पॉवर्स, इट implies on parliament's right given as per people's mandate, thus a threat to the democracy. तर ह्या आर्टिकल 50 चं उल्लंघन करतं असं यांचं मत आहे. त्यानंतर नॉन एक्सपर्टाइज ऑफ जजेस, तर ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम ऑफन लीड्स टू थर्ड चेंबर ऑफ लेजिस्लेचर, हे अत्यंत महत्वाचं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि इथेच बघा कसं मी मगाशी बोललो की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, एकीकडे यस लिहितात आणि त्याची कारण पण लिहितात, आणि दुसरीकडे जे आहे पुन्हा याच प्रश्नाच्या संदर्भामध्ये judicial activism is not threat because judicial activism is needed when executive legislature fail to act in guide interest. समजलंय का? त्यानंतर जे आहे judicial activism and public interest, rights of minorities vulnerable, विशाखा गाईडलाईन अगेन्स्ट, आणि या ठिकाणी विशाखा गाईडलाईन्स आलेल्या होत्या त्या संबंधात. आता या ठिकाणी डायरेक्ट कन्क्लुजन वरती आले आहे. टू कन्क्लूड, judicial activism must balance with parliamentary sovereignty. They are two wheels on which constitution runs smoothly. Role of judiciary must be often alarm clock, not a timekeeper. आणि या ठिकाणी जे आहे एक कोटेशन त्यांनी टाकलं, रोल ऑफ ज्युडिशियरी मस्ट बी ऑफ एन अलार्म क्लॉक नॉट अ टाइम कीपर. सुंदर. हे असे कोटेशन जे आहे ते या ठिकाणी NN नानी पालखीवालाचं स्टेटमेंट आहे, जे संविधान विशेषज्ञ होते, है ना. समरायझेशन बघा, स्वतःच नाही दिलं, स्वतःचे व्ह्यूज देऊन दिले, आणि कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्टचं या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. एक नमुन्यासाठी दुसरा प्रश्न बघूया. द अँटी डिफ्लेक्शन लॉ नॉट ओनली सँक्शन्स पार्टी टायरानी ज्याला म्हटलं जातं. आता यांनी प्रश्नामध्ये जे आहे पार्टी टायरनी या शब्दाला जे आहे घेरून टाकलं. याचा अर्थ इथे पार्टी टायरनी त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा की कन्सेप्ट आहे. इन द पार्टी टायरनी इन द नेम ऑफ पार्टी डिसिप्लिन but also curbs the legislature right to dissent, critically examines, comma into inverted comma मध्ये स्टेटमेंट दिलेला आहे. पुढे चला, उत्तर काय लिहिलं, शेड्यूल 10th ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड फॉर अँटी डिफ्लेक्शन लॉ. फीचर्स बघा कसे लिहिले, एक मधात फीचर्स घेरून टाकलं आणि चार कोपऱ्यामध्ये चार तीर देऊन टाकले. इथे लिहिलं स्पीकर डिसाइडेड द केसेस ऑफ अँटी डिफ्लेक्शन, violation of party whip leading to loss of membership and seat, switching parties leads to loss of house membership unless 2/3 of the party is merged, independently elected candidate cannot join a party after expiry of 6 months. बस हे चार मुद्दे लिहिले हो. इतकं सुंदर लिहिलेलं आहे की अँटी डिफ्लेक्शन लॉच्या संदर्भात स्पेशल फीचर्स या ठिकाणी लिहिले. यानंतर पुढे जो मुद्दा त्यांना महत्वाचा आणि प्रश्नामध्ये घेऊन ठेवलेला होता पार्टी टायरनीचा, तो या ठिकाणी लिहिला. अँटी डिफ्लेक्शन अँड पार्टी टायरनी. नंबर 1, इट फोर्सेस अननेसेसरी अथॉरिटेरियनशिप ऑन पार्टी मेंबर्स. फटाफट चार मुद्दे लिहिले, या ठिकाणी संपवलं. त्यानंतर अँटी डिफ्लेक्शन अँड डिसेंट हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. पुढे लिहितात की बट counter view saying schedule 10th is needed because it checks opportunities deflection, promotes consistently in party stance, reduces corruption, horse trading, protects against government collapse by sudden loss in numbers. तर हे सगळे जे आहे ड्रॉबॅक्स लिहिले आणि त्यानंतर फायनल कन्क्लुजन किती सुंदर काढलेलं. Thus, Schedule 10th and anti-deflection laws has its position and negative. NCRWC under Venkatachalaya recommended to keep anti-deflection law only for important votes such as no confidence motion, budget motion, and remove for others. This way, we can balance dissent and inner party democracy. तर या ठिकाणी त्यांनी तेच गोष्टी घेतल्या जे व्यंकटचलैया कमिटीच्या रिकमेंडेशन्स आहे अँटी डिफ्लेक्शन लॉच्या संदर्भात.
कोणतंही मत दोन्ही प्रश्नामध्ये जर पाहिलं तर स्वतःच्या नावावर नोंदवलेलं नाही आहे. हे टॉपरच्या कॉपीचा नमुना आहे आणि ऑल इंडिया 1 आहे. तुमची जर अशा पद्धतीची कॉपी असली तर ऑल इंडिया 1 होण्यासाठी तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. आणि समजा थोडंफार इकडे तिकडे झालं तर पहिल्या 100 पहिल्या 50 मध्ये तर आरामात तुम्ही जे आहे येऊ शकता. आशा करतो या लेक्चरचा तुम्हाला तुमच्या लिखाणासाठी फायदा होईल. आणि समजा जर फायदा झाला तर मला काहीच नाही पाहिजे, माझ्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्रिप्शन जरूर घ्या. कारण असे अनेक विषय जे आहे की ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर भेटूया मित्रांनो नंतरच्या लेक्चरमध्ये पुन्हा अशाच पद्धतीचा इंटरेस्टिंग एखाद कोणताही विषय घेऊन. तोपर्यंत थँक्यू अँड गुड नाईट. जय हिंद.